कुठे अंधार होऊ नये हीच अपेक्षा आहे. अजून बरेच सामने बाकी आहेत. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. भांडूप भांडूपचे महेश मोरे कॅप्टन यांनी आपली फिल्डिंग लावायची आहे. ठाण्याचे धुरंधर अमर आणि चितेश बडवे पोलार्डच्या भूमिकेत. प्लीज जरा फलंदाज पाठवायचे आहेत. अमर पडिले आणि सिद्धेश. कुंभार प्लीज जरा तुषार मोरे कुठे असतील तर जरा पॅव्हलिन मध्ये यायचंय. प्लीज जरा तुषार मोरे. तुषार मोरे आमचे सहकारी मित्र. बॅट्समनचं नाव काय? अमर ना? प्लीज जरा वरती या. मॅच लवकर चालू करा. अंपायर ऐका ना. सुभाष पांडव तुम्ही वैयक्तिक कोट्याले ग्राउंडच्या बाहेर या. पहिलं आणि संघातर्फे पण पहिलं षटक घेऊन येते शैनेश. फलंदाज अमर पारदेले यांनी ऑफसाईडला मारलेला फटका, त्यावरती 2 धावा वसूल होत आहेत. अमर पारदेले आणि नॉन स्ट्राईकला कोण आहे? पडवे पडवे बडबे बडबे सिद्धेश बडबे. सिद्धेश बडबे म्हणजे आमचे ठाण्याचे पोलार्ड. चांगला फटका, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यानं मारलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. दोन धावा, एकूण 4 धावा. दोन चेंडू 4 धावा. आमचे सहकारी मित्र, आमचे लंगोटी मित्र अमर पारदेले. अमर पारदेले स्वर चेंडू. पंच स्वर चेंडू घोषित करतायत. धावसंख्येत 1 धाव्याने भर पडते. धावसंख्या होते 5 धावा. सुभाष पांडव तुम्ही बाहेरून चला. आणि पुढील चेंडू घेऊन येतात शैनेश. निर्धाव चेंडू. फलंदाज अमर पारदिले यांच्या बॅटची कडा घेऊन चेंडू तिथेच स्थिरावतोय आणि निर्धाव चेंडू होतोय. अंगाने बॉल अडवणारे पुढील अमोल चेंडू. भाऊ. निर्णय कळवायचा आहे. निर्धाव चेंडू. चार चेंडू 5 धावा. फलंदाज बाद. फलंदाज बाद होत आहेत. चांगली विकेट किपिंग, तसंच सिद्धेश बडबे आउट झाले, बाद झाले ते. आणि पुढील फलंदाज आपण सिद्धेश पोपी असे एक नावाजलेले फलंदाज, खेळचे फलंदाज ज्यांनी वंदे भारत ट्रेन पाहिजे म्हणून आंदोलन केलेलं आपल्या खेळ स्टेशनला. सिद्धेश शिवगण नवीन फलंदाज.
नशिबात बॅटिंग नसलेले सिद्धेश बडबे दुःखी. शैनेश यांचा चांगला मारा म्हणावा लागेल. शैनेश एक भांडूपचं चांगलं नाव म्हणावं. चांगला ऑफसाईडला तटवलेला चेंडू. एक धाव. धावसंख्येत एका धावेने भर पडते. धावसंख्या होते 6 धावा. एका षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या होते 6 धावा. अतिशय चांगला मारा शैनेश यांचा आणि कुठेतरी धावसंख्या थांबवण्यामध्ये यशस्वी होत आहे शैनेश. आणि दुसरं षटक घेऊन येत आहेत मोरे, उत्कृष्ट महेश मोरे. आणि आपलं क्षेत्ररक्षण सजवताना स्वतः वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक तसेच संघातर्फे पहिलं षटक घेऊन येत आहेत महेश मोरे. एक चांगले गोलंदाज सिद्धेश सिगवण त्यांचा सामना करतील. आणि लेग साईडने गेलेला चेंडू स्वर चेंडू. पंच वाईड चेंडू घोषित करत आहे. स्वर चेंडू अवांतर स्वरूपात एका धावेची भर पडते. धावसंख्या होते 7 धावा. गोलंदाजीची सुरुवात स्वर चेंडूने होते. वाईड. दुसरा चेंडू पहिला चेंडू फलंदाजाने काही समजला नाही. जास्त बिर्याणी खाल्यामुळे पोपीना बॉल दिसत नाही. पुढील चेंडू घेऊन येतात महेश मोरे आणि सिद्धेश शिगवण यांना काही चेंडू समजला नाही. आडव्या फटक्याच्या नादात निर्धाव चेंडू होतोय. हॅलो, एकूण चेंडू किती? 2 चेंडू. धावसंख्या 7 धावा. तिसरा चेंडू घेऊन येतात महेश मोरे आणि फलंदाज बाद. रनआउट होत आहेत फलंदाज. प्लीज जरा पिच वरती कोणी यायचं नाही. प्लीज जरा सहकार्य करा. थोडं तुमचं सेलिब्रेशन जरा बाहेर प्लीज. ओके. पीच महागातलं बनवलं आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे. पुढील फलंदाज सुयोग लांजेकर. सुयोग लांजेकर गुहागरचे अष्टपैलू. त्यांनी गुहागर जिल्हा पूर्ण गाजवला आहे. गुहागर, चिपळूण, रत्नागिरी असा जिल्हा नाही ठेवला कोकणातला की लांजेकर चमकला नाही. आता बघूया कल्याणमध्ये ते काय करतात. आमचा एकच तारा सुयोग लांजेकर. हां, सुंदर शॉट, सुंदर फिल्डिंग. 2 धावा आणि थोडस अवांतर स्वरूपात अजून एक धाव मिळते. 3 धावा. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये गडबड होते. किती? 10 धावा. किती चेंडू? 4 चेंडू 10 धावा. जास्त काय सांगू नका कानामध्ये. लवकर मॅच चालू करा. चार चेंडू 10 धावा. महेश मोरे यांनी कुठेतरी आपला गोलंदाजीचा वचक ठेवलेला आहे. अरे बापरे बाप, काय शॉट लावलाय आपल्या पोपीने. काय करताय? ताळमेळ ठेवा ठाणेकर, तुम्ही ताळमेळ ठेवा. एक धाव ना.
आताची एक धाव ना पंच प्लीज जरा. आता आलेत खेळचे ओके एक धाव. दुसऱ्या धाव घेताना पु- पुढील फलंदाजाचं नाव उमेश. उमेश राणे. उमेश राणीम. उमेश राणे नवीन नवरदेव. आता नवरदेव बघूया या वर्षीचे एप्रिलचे मानकरी उमेश राणे आपल्या संघासाठी काय करतात बघूया. ते खेळचे पण अष्टपैलू खेळाडू आहेत. 1 to go. शेवटचा चेंडू. सूर्यकुमारची स्टाईल सोर मारणारे चेंडू. पंच वाईड चेंडू घोषित करतायत. निर्धाव सोर चेंडू. सोर चेंडू स्वरूपात एका धावेने भर पडते. धावसंख्या होते 12 धावा. 1 to go. अजून शेवटचा बॉल बाकी आहे. सूर्यकुमारची स्टाईल मारणारे आपले उमेश राणे. बॉलचा निर्धाव तकवा. चेंडू. फलंदाजी उमेश यांना बॉल काहीच समजलेला नाहीये. पाणी पाहिजे असेल तर सांगा. एकूण धावा 12 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 12 धावा. चालू असलेला सामना भांडू वॉरियर्स वर्सेस ठाणे बी. दोन्ही संघामध्ये तुल्यबळ असे मातबर असे खेळाडू. कृपया जरा लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. भांडूपचे युवा फलंदाज जयकार पवार. पश्चिम महाराष्ट्राचे शान जयकार पवार. अजय पवार. अजय लवकर बाहेर या. स्टेडियम भरले फुल. कमीत कमी 4 लाख पब्लिक आले बघायला. तरी वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन येत आहे शैनेश. आणि त्यांचा सामना करतील नाव काय सुयोग ना. सुयोग सिद्धेश. सिद्धेश माफ करा. पोपी. एकूण 2 धावा. चौदा धावा. एक चेंडू 14 धावा. चांगला लेग साईडला मारलेला फटका आणि त्यावरती दुहेरी स्वरूपात धाव घेत आहेत. 2 धावा. आत्ता झालेल्या माहितीनुसार सोनल चिंदरकर यांच्यातर्फे जो कोण 6 मारल त्यांसाठी 501चं बक्षीस मिळत आहे. सोनल चिंदरकर यांच्याकडून 501 रुपये. आता बघूया आपला पोपी शेठ आणि खेळचे युवा नवरदेव उमेश राणे. 16 धावा. 2 चेंडू 16 धावा. तिसरा चेंडू घेऊन येत आहे शैनेश. गोलंदाज सिद्धेश यांना काही समजलेलं नाही. सिद्धेश सपकाळ 500 रुपयाचे मानकरी. सिद्धेश सपकाळ बघूया आता आपल्या टीमसाठी काय करतात ते. वेट प्लीज जरा मदन साहेब प्लीज जरा आता तिसरा बॉल ना. चौथा टिक कर ना.
धावा किती? 3 चेंडू 16 धावा. पंचांनी स्वर चेंडू घोषित केला आहे. धावसंख्येत एका धावेने भर पडते. धावसंख्या होते 17 धावा. सिद्धेश थोडे रनिंग द बिटवीन मध्ये थोडे दमलेले आहेत. जवान पोरं लागली दमायला तर म्हाताऱ्याने काय करायचं. आमचे ठाणेवाले बघा, आमचे मेजर शिंदे 70 वर्षे ह्या वयात खेळू शकतात, तर शिंदेचं काय. आणि चौकार 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 बोलण्याशिवाय तो खेळू शकत नाही. चांगला लेग साईडला फटका आणि 4 धावा वसूल केलाय सिद्धेश यांनी. चांगला फटका. 21 धावा. जर का ह्याने 6 मारला तर माझ्याकडून 1111 बक्षीस आहे. 21 धावा. 4 चेंडू 21 धावा. पुढील चेंडू घेताना शैनेश आणि निर्धाव चेंडू. अरे संतोष, ए भाई नाही खेळायचं. नाही म्हणतो खेळायचो. निर्धाव चेंडू. 5 चेंडू 21 धावा. 1000चा सवाल आहे शिंदे साहेब. चांगला फटका. म- लेग साइडला मारलेला फटका. मगाशी मी काय बोलल्याशिवाय तो 2 खेळतच धावा. नाही. सिद्धेश यांनी मारलेल्या फटक्यामध्ये 2 धावा वसूल केल्या आहेत. सर्वांना विनंती आहे, आपले धावसंख्या 2 धावांनी जुने भर गालवडे पडते. धावसंख्या होते 23 धावा. मागे या प्लीज. सगळ्यांनी सहकार्य करा. पाठीमागे या. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 23 धावा. चालू असलेला सामना भांडूप वॉरियर्स वर्सेस गावदेवी क्रिकेट संघ बी ठाणे. उमेश राणे जयकार साहेबांनी एक बॉल मारा. ते कंटाळे उभे राहून जेवलं. म्हणजे येत नाही. आणि बॅटची काढा घेऊन फलंदाज बाद होत आहेत. खेडचे युवा सुपुत्र उमेश राणे आउट. बॉलरचं नाव महेश मुगनाक. आणि चांगला झेल टिपलाय अभिषेक पारदेले. आता जे कॅच साठी तुमचं नाव आताच्या झेलसाठी अजय बेलवलकर यांनी बेलवले यांनी अभिषेक आणि मुगनाक यांच्यासाठी 100 रुपये जाहीर केलेले आहे बक्षीस स्वरूपात. आणि नो चेंडू. चॉकलेट बाय आणि आमच्या शॉपचे फ्री चॉकलेट का? बाय सिद्धेश सकपाल. त्यांची मॅच अख्खी दुनिया बघते. नो चेंडू. सिद्धेश सकपाल चिपळूणचे नगरसेवक होणारे भावी नगरसेवक, दिव्याचे नगरसेवक 2019चे, ठाण्याचे आमदार आणि त्यांच्या जाऊ द्या, बाकी काही नाही. चांगला लेग साईडला मारलेला फटका आणि एक चांगली रनिंग द बिटवीन म्हणावं लागेल. रनिंग बिटवीन द विकेट. सिद्धेश धावसंख्येत 2 धावेने भर पडते. धावसंख्या होते 26 धावा. 2 चेंडू 26 धावा.
गावदेवी मैदानात षटकार मारणारे आपले सिद्धेश सपकाळ, त्यांनी आमचे 4 बॉक्सचे बॉल हरवलेत. बघूया आता. सुंदर शॉट, साईडला सुंदर मारलेला शॉट, फटका. 4 रन. आणि चांगला चौकार लेग साईडला तटवलेला आहे. कोणी मारला तो? सिद्धेश लाड यांनी चांगला सिद्धेश सकपाळ यांनी चांगला लेग साईडला फटका मारलेला आहे. त्यामध्ये 4 धावा वसूल झालेल्या आहेत. ते सर्व ठिकाणी अशीच बॅटिंग करतात. बघूया आता आपल्या 30 धावा. संघासाठी. 3 नो बॉलचा इशारा अंपायरचा. नो बॉल. पण त्यांनी निर्णय कळवायचा आहे प्लीज जरा. नो बॉल. एकूण 3 धावा. हा हॅलो. आत्ता चालल्या बातमीनुसार सपना खोत यांच्याकडून सिद्धेशसाठी 201चं बक्षीस आहे. प्रत्येक 200 रुपये. सपना खोत स्कोर यांच्याकडून 33 धावा. 3 चेंडू 33 धावा. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 3 बॉल बाकी आहेत. गोलंदाज चेंज करतायत वाटतं. आताचा नो आहे. आमचे मित्र सुजय परब. पुढील गोलंदाज दिनेश चव्हाण शेवटचे 3 चेंडू घेऊन येत आहेत आणि लेग साईडला स्वर चेंडू घोषित करतायत. धावसंख्येत 1 धावेने भर पडते. धावसंख्या होते 34 धावा. चांगला कमबॅक बनवला ठाणे संघाचा. चांगला लेग साईडला मारलेला फटका. पंचांनी निर्णय कळवायचा आहे प्लीज. 4 धावा. चौकार. पंचांनी चौकार घोषित केलेला आहे. 4 धावेने भर पडते. धावसंख्या होते 38 धावा. सपना खोत यांच्यातर्फे 200 रुपये लागू. 2 चेंडू बाकी आहेत अजून. हा. विश्वास माळी आमचे मेन मॅनेजर आणि त्यांच्या काउंटरचा मुलगा सिद्धेश. गोलंदाज कुठेतरी दडपणात दिसतोय. 200 रुपये लागू. चांगला फटका. ऑफ साइडला गेलेला चेंडू. घे. छोटी धाव. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या होते 40 धावा. एक मोठं आव्हान उभं केलेलं आहे. कुठेतरी दडपणात असलेला संघ ठाणे संघ आणि आता कुठेतरी चांगला कमबॅक करतोय. खेळ संपला. आता शेवटच्या चेंडूमध्ये फलंदाज बाद झालेला आहे. सिद्धेश धावचीत झालेला आहे. सिद्धेश चालू असलेल्या सामन्यामध्ये ठाणे बी संघाने 40 धावा केलेल्या आहेत आणि भांडूप संघासमोर 41 धावांचं एक मोठं आव्हान उभं केलेलं आहे.
याच्यानंतर लकी ड्रॉ ना ठाणेकर टीम बी आता या सामन्यानंतर लकी ड्रॉ उडवण्यात येईल. लकी ड्रॉ राऊंड होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. या चालू असलेल्या सामन्यामध्ये 4 षटकं झाल्यानंतर लकी ड्रॉ राऊंड होईल. ठाणेकरांनी लवकर फिल्डिंग लावून घ्या. ऊन प्रचंड ऊन आहे, कारण की सर्व माणसं आपली गोरी आहेत, ती काळी पडतील. नंतर मग घरी गेलं माणसं त्यांना ओळखणार पांडुप नाहीत. संघाने आपले दोन्ही फलंदाजीसाठी पाठवायचे आहे. प्लीज जरा सहकार्य करा. थोडं लवकरात लवकर सामना चालू करायचं आहे. प्लीज जरा आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे ठाणे संघाने. प्लीज जरा सामना कसा वेळेत होईल. बॅट्समन प्लीज जरा सलामीचे फलंदाज पाठवायचे आहे मैदानात. भांडूप संघाने प्लीज जरा कुठेतरी वेळ घ्यायचा नाहीये. कोण जाणार आहे बॅट्समन आणि सलामीचे फलंदाज महेश आणि महेश. एक महेश मोरे आणि दुसरे महेश मुकनाक. एक चांगली जोडी, भांडूपची शान. स्टेडियम या सामन्यानंतर लकी ड्रॉ राऊंड होईल. या सत्रामध्ये पहिली मॅच जिंकली पुणे संघ, दुसरी मॅच जिंकली मुलुंड 11 संघ आणि चालू असलेल्या सामन्यामध्ये जो संघ विजेता होईल. वेट फलंदाज पाठवाय. थोडेसे दमलेले वाटत आहेत फलंदाज. येत आहेत प्लीज जरा गुलकोंडी प्या आणि लवकर जावा. येत आहेत तयार होत आहेत. महेश मोरे जास्त जर वेळ लावला तर तुम्हाला 1 ओव्हर कमी टाकली जाईल. तुम्हाला पेनल्टी पाहिजे असेल 10 मिनिटांनी या. आमचं काय म्हणणं नाही. जर चिट्या बनवा. भांडूपचे प्लेयर लवकर जावा. भांडूपची तगडी टीम महेश मोरे, दुसरा महेश, 2 महेश. भांडूपचे सलामीचे फलंदाज महेश मोरे आणि त्यांच्यासोबत मैदानात उतरत आहेत महेश मुकनाक. एक दोन्ही सलामीची जोडी मैदानात उतरते. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. सर्वांनी पॅन्ट खाली घ्या. महेश पॅन्ट खाली घ्या जरा. यूट्यूब चालू आहे. सामना लवकर चालू करा. 41 विन आहेत. 40 धावा केलेल्या आहेत ठाणे संघाने आणि 41 धावांचं आव्हान उभं केलं आहे. 41 विन आहेत. कंपल्सरी चेस आहेत हा. प्लीज जरा लक्षात घ्या सर्वांनी. वैभव मांजरेकर स्ट्राईकला आहेत महेश मुकनाक आणि नॉन स्ट्राईकला आहेत महेश मोरे आणि गोलंदाज आहेत. गोलंदाजाचं नाव सुयोग लांजेकर. वैयक्तिक वाटेली पहिलं षटक आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन येत आहेत सुयोग. सुंदर बॉल लांजा. सुंदर बॉल आणि लांजा. निर्धाव चेंडू. संघाचं अजून खातं उघडलेलं नाही. एक चेंडू होतोय. एक चेंडू 0 धाव आणि पुढील चेंडू घेऊन येत आहेत सुयोग लांजेकर.
अजून बँकेत खातं नाही उघडलं भांडुपनी, लवकर अकाउंट उघडा. थोडस फलंदाज गोलंदाजी दिशा समजण्यामध्ये थोडस वेळ लागतोय. चांगला फटका आणि त्यांना दिशा लवकरच समजली तिसऱ्या चेंडू मध्येच. सुंदर चौकार. या चौकारसाठी अजय बेलवलकर यांनी अजय बेलवले यांनी 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. महेश मुकनाग यांनी नंतर घ्यायचं आहे, प्लीज जरा लक्षात घ्या. विश्वास माळी जर कॅच पकडला तर संतोषकडून 500चं बक्षीस आहे. विश्वास माळी. निर्धाव चेंडू, 4 बॉल 4 धावा. एक चांगला गोलंदाजीचा नमुना पेश करतायत सुयोग लांजेकर. अतिशय अटीतटीचा सामना. फलंदाजाला काही समजलेलं नाहीये. सुंदर बॉल आणि सुंदर गोलंदाजी. चांगली बॉलिंग. दोन्ही संघामध्ये अतिशय तुल्यबळ असे खेळाडू आहेत. पुढील चेंडू ऑफ साइडला मारलेला फटका. व्हेरी गुड आणि आउट. फलंदाज बाद. पोपी. आताची एक धाव. पोपी यांना दुसरी प्लीज जरा मदन राजे. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झालेला आहे. एक धाव 5 धावा. आता बोला मदन राजे. जुडवा अमरचे भाऊ जुडवा अभिषेक. फक्त लक्षात ठेवा कोण खेळते आणि कोण बॉलिंग करते. आणि पोपी यांना 25 रुपये देतील संदेश मानलेकर उत्कृष्ट फिल्डिंग बद्दल. पुढील फलंदाज अभिषेक पारदिले 1 डाऊन. स्वतः महेश मोरे यांची जागा घेताना अभिषेक पारदिले. धावा किती? 5 धावा. किती बॉल झाले? 1 ओव्हर नंतर धावसंख्या होते 5 धावा. पुढील गोलंदाज सूरज सिगवण. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक, संघातर्फे दुसरं षटक. ऑफ साइडला मारलेला फटका आणि तेवढं चांगलं रनिंग द बिटवीन द विकेट. दोन धाव वसूल केलेले आहेत अभिषेक यांनी. सात धावा. उत्कृष्ट फिल्डर एक चेंडू ना, सिद्धेश बडबे. एक चेंडू 7 धावा. दुसरा षटक चालू आहे. एक चेंडू 7 धावा. आव्हान किती आहे? 41 धावांचं आव्हान आहे. कंपल्सरी चेस आहे. आणि स्वर चेंडू पंच स्वर चेंडू घोषित करतायत. अवांतर स्वरूपात एका धावेने भर पडते. धावसंख्या होते 8 धावा. सुरेश माने तुम्ही बाहेरून वाईट बॉल सांगू नका, आम्ही अंपायर ठेवले आहेत. प्लीज जरा सर्वांनी सहकार्य करायचं आहे. सहकार्य हे मोलाचे आहे. धन्यवाद. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल सूरज. दोन चेंडू 8 धावा. आणि पुढील चेंडू घेऊन येतात सूरज शिगवण. चांगली गोलंदाजी. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा. भावाचा भाव आढळतो.
ह्यांची काय घरामध्ये दुश्मनी काय कळत नाही. मी असतो तो फोन सोडला असता, भावासाठी काय पण. पुढील चेंडू ऑफसाईडला तटवलेला आहे. गेला डोक्यावर. हे धावणार कधी? अकरा धावा. चार चेंडू 11 धावा. दुसरा षटक चालू आहे. पुढील फुलटा चेंडू. झेल सुटला आहे आणि 2 धाव वसूल केला आहे. परंपरा चालू ठेवणारे आपले उमेश राणीम, त्यांचा त्यात काही दोष नाही. सवयीचा गुणधर्म. किती? धन्यवाद. 13 धावा. 5 चेंडू 13 धावा. कुठेतरी खेळाडू दमलेले आहेत, फलंदाज दमलेले आहेत, त्यामुळे त्यांना थोडं रनिंग बिटवीन द विकेटमध्ये प्रॉब्लेम होतोय. आणि गोलंदाज सूरज. चांगला फटका, ऑफसाईडला मारलेला फटका. अरे वा, सुंदर कॅच. 101 चे मानकरी. सुंदर कॅच. कॅच विन, मॅच विन. सुरेश माने यांच्यातर्फे 100 बक्षीस. कोणी घेतलं? सुयोग लांजेकर यांनी उत्कृष्ट असं झेल टिपलेला आहे. मानलं पाहिजे भावा, चांगली अशी दमदार कॅच घेतले. आणि सुरेश महेश माने मुगना आपले खास. तुम्ही नंतर देता नाही पैसे की फक्त जाहीर करता? स्कोर 13 धावा. 2 ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 13 धावा. आता हा झाला ना, सुयोग झालाय ना. हॅलो, नाही, संदीप सकपाल दादा यांचे आगमन. नवीन फलंदाज शैनेश. नॉन स्ट्राईकला आहेत शैनेश. स्कोर किती? 13 धावा. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 13 धावा. आणि सुयोग गोलंदाज चांगला. आणि असं थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सिद्धेश यांचं. थोडंसं बॉलरला थोडं सपोर्ट करायचं आहे प्लीज. आणि या चौकारसाठी 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. सुयोग लांजेकर आणि बदला. फलंदाज यष्टीचीच होतोय. बदला घेतलाय. बोल्ड फलंदाज बाद. आणि आमचे सहकारी संदीप सकपाळ यांचं आगमन होत आहे. त्यांचं मंडळातर्फे जाहीर आभार. आणि त्यांचं स्वागत करतील विलास मुकनाक. धावा किती? 17 धावा. सुयोग लांजेकर यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ झाल्यामुळे चौकार गेलाय. 17 धावा. दोन बॉल 17 धावा.
निर्धाव चेंडू फलंदाजाला काही समजलेला नाहीये. नवीन फलंदाज फलंदाजाचं नाव कोळेकर, वैभव कोळेकर. प्लीज जरा आणबान शान. भांडूपचे कोण प्रतिनिधी असतील तर पाठवा जरा प्लीज जरा. चांगला मारलेला फटका. लांजेकर तुमच्यावर आमचा भरोसा आहे. शायनिंग नाही करायचं, आपला खेळ दाखवायचा आहे. झेल सुटलेला आहे सुयोग लांजेकर यांच्याकडनं. 18 धावा. बॉल हा वाईड आहे की विकेट आहे. 4 चेंडू 18 धावा. आणि लेफ्ट हँड बॅट्समन डावखुरा फलंदाज शैनेश आणि परंपरा मोडीत काढले उमेश राणीमनी. नवरदेव प्लीज त्यांच्या डोक्याला मार लागलाय. मदन राजे प्लीज पंचांनी निर्णय कळवायचा आहे. बॉल हा डॉट बॉल नाही नेमका समजलेला नाही. फलंदाजाला बॉल काही समजत नाहीये. सुंदर बॉलिंग अशी टाकणारे आमचे लांजेकर भाऊ. 18 धावा. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 18 धावा. आणि उर्वरित 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे षटक घेऊन येत आहेत परब परब दिनेश परब. शेवटचं षटक दिनेश परब ना शेवटची ओव्हर घेऊन येत आहे दिनेश परब. दिनेश परब. आणि शेवट 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे भांडूप संघासाठी. स्वर चेंडू पंच वाईट चेंडू घोषित करतायत. अवांतर स्वरूपात एका धावेने भर पडते. धावसंख्या होते 19 धावा. 6 बॉलमध्ये 22 धावा पाहिजेत. हॅलो हॅलो 6 चेंडू 22 धावा. गोलंदाज परब चांगला फटका लेग साइडला मारलेला. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 चेंडू धावा 20 धावा. उर्वरित 5 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. पुढील चेंडू घेऊन येतात परब. चांगला फटका. चांगला फटका तसेच चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली कॅच घेतली. फलंदाज बाद होतोय. झेलबाद होतोय. परेश चव्हाण प्लीज जरा परेश चव्हाण कुठे असतील तर त्यांनी माईक पाशी संपर्क साधायचा आहे. फिल्डिंगला आहेत ना. ठीक आहे ही मॅच झाल्यानंतर प्लीज जरा परेश चव्हाण यांनी माईक पाशी संपर्क साधायचा आहे.
आणि पुढील फलंदाज सागर डांबरे. चांगला लेग साईडला मारलेला फटका. बावीस धावा. 4 बॉल 22 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. 2 बॉल मध्ये अशक्य असं प्राय अशक्य झेल. फलंदाज झेलबाद होतोय. अजून 1 चेंडू बाकी आहे आणि नवीन फलंदाज आणि हा सामना ठाणे संघाने जिंकल्याच जमाय. शेवटचा बॉल दिनेश परब यांचा आणि ऑफसाईडला खेळलेला चेंडू. आणि अशा तर प्रकारे गावदेवी क्रिकेट संघ ठाणे बी विजयी झालेले आहेत. सुयोग लांजेकर मॅन ऑफ द मॅच घेऊन जावे आणि त्यांना मॅन ऑफ द मॅच देतील नरे यांनी मॅन ऑफ द मॅच द्यावा सुयोग लांजेकर यांना. अविनाश नरे यांच्यातर्फे लुई डिसोजा सर यांनी मॅन ऑफ द मॅच द्यावा.